साहेब अजून खाली आलेच नाही. मला थोडं अर्जंट काम होतं मी बाहेर आलो. मी परत 15 मिनिटांनी परत जाणार आहे. पण एकूण 57 खरं तर धनुष्यबाणावर निवडून आले. 4 अपक्षांचा पाठिंबा 61चं खरं तर संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. संख्याबळ आहे आणि आमचे फार कमी मताने 3-4 आमदार गेले, नाहीतर आम्ही किमान 65-66 पर्यंत तरी आम्ही गेलो असतो. मुख्यमंत्री पदासाठी दावा असेल? नाही, आता सगळं आमच्या याच्यामध्ये ठरेल. तिन्ही पक्षांची जी काही मीटिंग होईल पार्लमेंटरी बोर्डाची त्याच्यामध्ये ठरेल. पण आमची अपेक्षा आहे की आमचे सीएम साहेबच झाले पाहिजे. 2.5 वर्षाचा एकूण कारभार बघता कशा पद्धतीनं असेल? कारण भाजपला त्या संदर्भात आपण सांगणार आहात की 2.5 वर्षाच्या कारभारामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? भाजपला वगैरे सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण सत्तेमध्ये ते पण सगळे लोक होते. परंतु महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाने भुरळ घातलेलीच आहे आणि म्हणून आमच्या शिवसेना पक्षाच्या सगळ्या लोकांची भावना आहे, अपेक्षा आहे की परत त्यांना संधी मिळाली पाहिजे. केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असं वाटतं. शुभेच्छा दिल्यात. सर, मुख्यमंत्र्यांची शपथविधी कधी होणार आहे काय म्हणतात? काय शपथविधी कधी होणार आहे? बहुतेक उद्यालाच कार्यक्रम होईल तो, असं एक अंदाज आहे. सर, केंद्रीय नेतृत्वाने कौतुक केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या कामाचं. केंद्रीय नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांच्या कामावर खुश आहे. केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे साहेबांचं पण कौतुक केलं, देवेंद्रजीचं पण केलं आणि अजितदादाचं पण केलेलं आहे. मददले मुख्यमंत्री को एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की व्यवस्था नहीं है। जिस तरीके से लोकसभा के दौरान जो नरेंद्र शेख किया था वो महाराष्ट्र की विधानसभा में देखने को नहीं मिला। जिस तरीके से राहुल गांधी के खिलाफ भी आपने कहा था। देखो, उस टाइम का अगर सही आप लोगों का अगर देखा होगा तो फॉर एग्जांपल मालेगांव की सीट लोकसभा की 6 विधानसभा में 5 विधानसभा में हम पूरे लीड से, एक विधानसभा में 1,90,000 वोट से वो सीट पीछे आ जाती है और 6 विधानसभा को फटका बैठता है। उसी वक्त हमने एक अंदाज़ा लगा लिया था कि 6 विधानसभा के पीछे 1 विधानसभा इनकी आने वाली है। 6 में हम आगे हैं, 1 में वो आगे हैं। इसलिए आप पता कर लीजिए कि 16 और 235। महाराष्ट्र के दिग्गज नेता इसमें बड़े कांग्रेस के जो लीडर्स हैं अन्य दिग्गज वो भी गिरे थे। सर, कैसे रिजल्ट है उसको लेकर आक्षेप लिया जा रहा है ईवीएम मशीन को लेकर? ईवीएम मशीन से तो आदित्य ठाकरे भी चुन के आए ना, फिर उस पर आक्षेप लेंगे क्या आप? उनके भी तो लोग चुन के आए ना। ये तो क्या ये रोने वाला डाव होता है ये हारने के बाद। विधायकों की बैठक होने वाली मुंबई में, जिस तरीके सारे विधायकों को लेकर जा रहे मुख्यमंत्री के कोई विधायक को लेकर नहीं जा रहे। हम तो खुद आए हैं, रात को 2 बजे पहुंचे हैं। अभी संजय सिसोदिया जी पहुंचे। अभी पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होगी तो उसमें तो सब कुछ आना ही पड़ेगा ना, हम लोग जाएंगे। ईव्हीएमवर कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय, ईव्हीएम मशीनचा घोटाळा काय सांगतो? ईव्हीएम मशीनचा घोटाळा असता तर मग आदित्य ठाकरे कशाला जिंकले असते, त्यांचे 20 आमदार कशाला जिंकले असते किंवा त्यांचे 16 का जिंकले असते? हा सगळ्या कामाचा परिणाम आहे आणि लाडक्या बहिणीचा परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये जनतेने त्याला धूळ चाललेली आहे. मुख्यमंत्री कोण हे गुजरात लॉबी ठरवेल असं संजय राऊत म्हणाले आहेत आणि शपथविधी जो आहे तो गुजरातला. त्या संजय राऊतचं कुठलीही स्टेटमेंट आम्ही काही सिरियसली घेत नाही. तो पागल आहे, त्याला आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली. आता पुन्हा तो आयुष्यात खासदार पण होणार नाही. संजय राउत कह रहे हैं कि अगर आप स्टेडियम पे शपथ विधि लेंगे तो ये गलत होगा। गुजरात के नरेंद्र मोदी स्टेडियम में जाकर शपथ विधि लेंगे। गुजरात के नरेंद्र मोदी स्टेडियम ऐसा संविधान में कहाँ लिखा है कि कौन सी जगह पर ही फिक्स शपथ लेना है करके? ऐसा कौन से कायदे में है? संजय राऊत बोल रहे हैं। तू पागल आहे, तू पागल आहे. तू आता आयुष्यात कधी खासदार होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.